बातमी आपल्या हक्काची। मी डॉक्टर प्रभाकर माळी, माजी नगरसेवक सांगोला नगर परिषद आणि डॉक्टर भाई गणपत देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी चेअरमन। 20 तारखेला होणारी निवडणूक ही महाराष्ट्राला दिशा देणारी निवडणूक ठरणार आहे। स्थानिक प्रश्न, राज्यस्तरीय प्रश्न आणि अर्थकारण हे 3 मुद्द्यावर प्रामुख्याने ही लढाई लढली जाणार आहे। सांगोला शहरामध्ये आबासाहेब असताना 50-60 वर्ष कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून एक शांतताप्रिय शहर म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा सांगोल्याची ओळख आहे। कोणाला कधी माहीत नसलेला सांगोला तालुका सूतगिरणीच्या माध्यमातून, हरित क्रांतीच्या माध्यमातून, पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून आणि आबासाहेबांच्या 11 निवडून येऊन एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली। या माध्यमातून देशाच्या जगाच्या पातळीवर नोंदवला गेला। या सर्वांमध्ये खरं म्हणजे त्या आबासाहेबांच्या यशामध्ये बहुजनांचा आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांचा सिंहाचा वाटा होता। राज्यस्तरीय प्रश्नामध्ये भ्रष्टाचार सध्या शिगेला पोचलेला आहे। लाडकी बहिणीच्या माध्यमातून खरं म्हणजे हे GST रूपात आलेले आपले सर्वसामान्य जे पैसे आहेत ते त्या जाहिराती होता 150 रुपये 1,500 रुपये जे दिले सर्वसामान्याला, तर त्यामध्ये त्यांनी जाहिरात करायला नको होती। जाहिराती होती त्यांचा 200 कोटी रुपये खर्च झालेला आहे। हा पैसा काय त्यांच्या नेते मंडळीचा म्हणा किंवा मंत्रिमंडळाच्या लोकांचा किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा त्यांचा नाही। तर 200 रुपये जे जाहिराती खर्च केले खरं म्हणजे त्याच्यावर गुन्हा नोंद करायला पाहिजे आहे। कायदेशीर लढाई त्या ठिकाणी लढली जायला पाहिजे आहे। शेतकऱ्याला समस्या उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळाला पाहिजे आहे, ही आमदार साहेबांची जुनी मागणी आहे। ही सुद्धा प्रकटसाने ह्या महाविकास आघाडी आल्यानंतर नोंदवली गेली पाहिजे आहे। बदलापूर असू द्या, त्याबरोबर बापदेव घाटामध्ये झालेला प्रश्न असू द्या, महिला असुरक्षितता राज्यामध्ये अतिशय वाढलेली आहे आणि अशा प्रश्नावर ही निवडणूक लढली जाते। सांगोला पातळीवर जर पाहिलं आपण तर सांगोला शहरामध्ये भुयारी गटार योजना होऊ घातलेली आहे। स्वच्छतेचं, आरोग्याचे प्रश्न आहेत, या प्रश्न मार्गी लागण्यासाठी आणि सांगोला पहिल्याप्रमाणे बाजारपेठेमध्ये व्यापारी लोकांना संरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी डॉक्टर बाबासाहेब हे नौके उमेदवार आहेत। खरं म्हणजे आमदार साहेब असताना सर्वसामान्यांना त्या ठिकाणी आपला विचार तिथं नोंदवता येत नव्हता, जाता येत नव्हतं। तर बाबासाहेब युकामधले नेते आहेत। सर्वसामान्य माणूससुद्धा कधी त्या ठिकाणी जाऊन तुमचे प्रश्न मांडू शकतो, तुमच्या समस्या सोडू शकतो। आपल्यासमोर आजी माजी आमदार राजकारणामध्ये मातबर लोक आहेत आणि एक नौका उमेदवार बाबासाहेब या ठिकाणी उभा आहे। पण सर्वसामान्य लोकांनी, बहुजनांनी, महिलांनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांना आबासाहेबांच्या रूपात पाहण्यासाठी सांगोला तालुका उत्सुक झालेला आहे। येणाऱ्या 20 तारखेला निवडून येतील बाबासाहेब, पण विजय हा सर्वसामान्यांचा, बहुजनांचा, शाहू फुले आंबेडकर विचारांचा होणार आहे। आणि ह्या माध्यमातून एक सांगोल्याला नवीन सांगोला विधानसभा केसरी म्हणून मिळणार आहे आणि त्या दृष्टीनं मतदानाचं आव्हान आहे। सूतगिरणी बंद असलेली आम्ही सुरू केली, जो 400 कामगारांची रोजीरोटी त्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना मिळते। महिला सूतगिरणी बंद होती, ती आता सुरू झालेली आहे। नवीन उद्योगधंदे जे 1,500 रुपये जे महिला लाडकी बहिणीच्या माध्यमातून दिले, त्या माध्यमातून जो 46,000 कोटी सध्या शासनावर महिन्याला त्याचा अधिभार पडतोय, त्याच्याऐवजी एखादे मोठे उद्योगधंदे उभे केले असते तर 1,500-2,000 5,000 महिलांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला असता। नवीन उद्योगधंदे या ठिकाणी उभा करणं अतिशय महत्त्वाचं आहे। सूतगिरणीच्या माध्यमातून जे लोक या ठिकाणी काम करतात त्यांचं कुटुंब यावर अवलंबून आहे। तर माझं मतदानाचं आव्हान आहे, येत्या 20 तारखेला आपण बाबासाहेबांच्या पुढच्या शिट्टीच्या पुढच्या बटन दाबून बहुमताने त्याला निवडून द्यावं आणि नवीन एक विकासाला चालना देणारा आमच्या मनातला, स्वप्नातला एक उमेदवार, एक विचाराची लढाई ज्या ठिकाणी लढली जाते त्या विचाराचा एक आमदार या ठिकाणी नक्की निवडून द्यावा आणि आपण निवडून द्याल अशी माझा खात्री आहे। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।